तुम्ही महागडे शॅम्पू आणि तेल वापरता, पण केस धुताना ही एक चूक करत असाल तर तुमच्या हातानेच तुम्ही तुमच्या स्वतःचे केस हे खराब करत आहात। ती चूक म्हणजे केस धुताना गरम पाणी वापरणे। यामुळे 5 मोठे नुकसान होतात। सगळ्यात पहिलं नुकसान, केसांचा नैसर्गिक तेलकटपणा कमी होतो। केसांमध्ये नॅचरल सिबम हे सिक्रेट होत राहतं, त्यामुळे आपला स्काल्प हेल्दी आणि केस मऊ राहतात। पण जर गरम पाण्यामुळे आपण केस धुतले तर हे सिबम वॉश ऑफ होते आणि तिथे कोरडेपणा येतो, त्यामुळे केस हे कोरडे आणि रट्ट होतात। नंबर 2, केस जास्त तुटायला लागतात। साधं केस विंचरताना किंवा टॉवेलने केस पुसताना सुद्धा केस जास्त गळतात, कारण गरम पाण्यामुळे फॉलिकल्स हे वीक झालेले असतात आणि थोडंसं प्रेशर आल्यानंतर सुद्धा केस हे लगेच तुटायला लागतात। नंबर 3, ज्यांचं पण सेन्सिटिव्ह स्काल्प आहे, ज्यांना आधीच खाज आहे, कोंड आहे किंवा लालसरपणा आहे, त्यांनी जर गरम पाण्याने केस धुतले तर त्यांचा हा त्रास वाढणार आहे। नंबर 4, केसांची चमक आणि मऊपणा हे कमी होतो। तुम्ही कधी लक्ष दिले का की काही लोकांचे केस हे नॅचरली खूप सिल्की आणि चमकदार असतात, कारण त्यांच्या केसांचं बाहेरचं आवरण हे खूप उत्तम असतं, ते हेल्दी असतं। पण जी लोक केस धुताना गरम पाणी वापरतात त्यांचे क्युटिकल्स हे ओपन झालेले असतात आणि त्यामुळेच केस हे निस्तेज, कोरडे आणि खरखरीत दिसायला लागतात। नंबर 5, केस लवकर पांढरे होतात किंवा लवकर पिकतात। जेव्हा आपल्या स्काल्पला गरम पाण्याचा स्पर्श येतो तेव्हा तिथले फॉलिकल्स वीक होतात, स्काल्पमधला पित्तदोष हे वाढायला लागतो आणि जिथे पित्तदोष वाढतं तिथं अकाली केस लवकर पांढरे होणे किंवा केस लवकर गळणे यासारखे त्रास चालू होतात। त्यामुळेच निरोगी केस हे फक्त महागड्या तेल किंवा शॅम्पूमुळे नाही तर योग्य सवयींमुळे तयार होतात।